गुंज ही एक बहुवर्षायू वेल असून ती लेग्युमिनेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव ॲब्रस प्रिकॅटोरियस असे आहे. बारीक फांद्यांची ही पानझडी वेल दुसऱ्या झाडावर आधार घेऊन साधारणतः 5 ते 6 मीटर उंच वाढते. ही वेल उष्णकटिबंधीय समुद्रकिनाऱ्याच्या दमट व विरळ जंगलांमध्ये आढळते. महाराष्ट्रात, कोकणात आणि कर्नाटकातील उत्तर कारवार भागात ही वनस्पती सामान्यतः सापडते. काही वेळा बागेत व शेतातही ती लावली जाते. गुंजेचे खोड गुळगुळीत असते. तिची पाने संयुक्त पिच्छाकृती असून 5 ते 10 सेंटीमीटर लांब असतात. प्रत्येक पानात 10 ते 20 लहान पर्णिका असतात. फुले लहान गुलाबी रंगाची आणि पतंगरूप असून पावसाळ्यात मंजिऱ्यांवर येतात. शेंगा वाटाण्याच्या शेंगेसारख्या टोकदार व लवदार असून तडकल्यावर त्यात 4 ते 6 बिया दिसतात. गुंजा या बियांचे 2 मुख्य प्रकार आढळतात. लाल व पांढऱ्या दोन्ही प्रकारांवर बारीक काळे ठिपके असतात, तर काही वेळा त्या पूर्णपणे काळ्याही असतात. या बिया किंचित लांबट, वाटोळ्या, गुळगुळीत व चकचकीत असतात. गुंजेची बुळे, पाने आणि बिया औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. मुळे व पाने मधुर चवदार असतात, तर बिया तिखट व उष्ण स्वभावाच्या असतात. या सर्वांचा उपयोग पोषणदायी, कामोत्तेजक, पित्तनाशक, रुचिवर्धक, कांतिवर्धक, नेत्ररोग व चर्मरोग निवारणासाठी होतो. तसेच जखमा आणि कडांवरही उपयुक्त ठरतात. ज्वर, डोकेदुखी, दमा, दात किडणे व तहान यावर गुंजेची मुळे व पाने फायदेशीर असतात. मुळांचा रस कफनाशक आहे. बसलेला घसा सुटण्यासाठी पाने चावून खाल्ल्यास फायदा होतो. पानांचा उपयोग विड्यात पानासोबत केला जातो. गुंजेच्या बिया अल्प प्रमाणात घेतल्यास पाचनासाठी उपयोगी व वांतिकारक असतात, मात्र जास्त प्रमाणात घेतल्यास विषारू ठरू शकतात. त्यांच्या चूर्णाचा उपयोग डोकेदुखीवर केला जातो. चूर्ण नाकात ओढल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. बियांमध्ये अब्रिन हे विषारी ग्लुकोसाइड असते, जे त्याचा प्रभावी घटक आहे. पूर्वीच्या काळात गुंजेच्या बियांचा वापर सोन्याचे वजन मोजण्यासाठी केला जात असे, कारण सर्व बिया वजनाने एकसारख्या असतात. धन्यवाद.